नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, जेव्हापासून या चॅनल वरती आपण हेअर केअर संदर्भात किंवा स्किन केअर संदर्भात व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात झालेली आहे, तेव्हापासून एक कॉमन प्रश्न मला खूप जास्त विचारला जातोय, तो म्हणजे हेअरफॉल संदर्भात। हेअरफॉल ही जी समस्या आहे ती सर्रास आजकाल सगळ्यांच्याच बाबतीत दिसत आहे, म्हणजे सगळ्यांसोबतच ही जी समस्या आहे ती उद्भवत आहे म्हणा, किंवा सगळ्यांनाच याचा अनुभव येत आहे। सगळ्यांचेच केस जे आहेत ते गळत आहेत। आता हे जे केस गळतात यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात। कोणाचे हेअरफॉल, कोणाचे केस जे आहेत ते तापामुळे गळत असतील, कोणाचे केस जे आहेत ते खूप दीर्घ आजारामध्ये असतील त्यानंतर त्यांचे केस गळत असतील, कोणाचे केस डिलिव्हरी नंतर गळत असतील, कोणाचे केस जे आहेत ते अनियमित असंतुलित आहारामुळे गळत असतील, किंवा कोणाचे केस जे आहेत ते पाण्यामुळे सुद्धा गळतात। आता पाण्यामुळे कसं गळतात तर खारं पाणी जेव्हा आपण म्हणजे खाऱ्या पाण्याने जेव्हा आपण केस धुतो तेव्हा सुद्धा केस जे आहेत ते गळतात। मी पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की खाऱ्या पाण्याचा आपल्या केसांवरती खूप जास्त वाईट परिणाम होतो। ते सगळं काही डिटेल त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे। आता बरीच ही कारणं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आहार आणि आजार आणि प्रदूषण आणि आपल्याला झोप होत नाही। आता बघा, झोप हे सगळ्यात जास्त आजकाल सगळ्यांच्या बाबतीत घडत आहे की पूर्ण झोप होत नाही त्यांची। असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल की हा, माझी व्यवस्थित झोप झालेली आहे, माझं जे टेन्शन आहे त्या अजिबात मला कसलंच टेन्शन नाहीये, व्यवस्थित झोप झालेली आहे असं म्हणणारा एखादा क्वचितच माणूस भेटेल। खेड्यामध्ये तुम्हाला भेटतील, पण शहरामध्ये शक्यतो अशी माणसं भेटणार नाहीत, कारण की झोप आजकाल खूप कमी झाली आहे बऱ्याच जणांची म्हणण्यापेक्षा 99% लोकांची झोप जी आहे ती उडाली असं म्हणू शकतो आपण। यामागची सुद्धा कारणं भरपूर आहेत, पण ती कारणं आता आपल्याला पाहायची नाहीयेत। तर आज एक उपाय आपण पाहणार आहोत, एक हेअर मास्क बनवणार आहोत। या हेअर मास्कने, आता बघा, या हेअर मास्कचे जे फायदे आहेत ते आपण पाहिले तर खूप जास्त आहेत, पण याचा एक खूप जास्त फायदा जर पाहिला तर तो म्हणजे आपल्याला व्यवस्थित झोप लागणारी आहे। आता तुम्ही म्हणाल ताई, असा कसला पॅक आहे हा की व्यवस्थित झोप देईल? एवढी औषधं, एवढे म्हणजे काही सगळं काही मेडिसिन सगळं काही आणून झालेलं आहे तरी सुद्धा झोप लागत नाही, आणि आता हा हेअर पॅक असा कसा आहे की त्यामुळे आपल्याला झोप लागेल? हो ताईनो, अगदी बरोबर आहे। मी पूर्वी सुद्धा शेअर केलेला आहे थोडक्यामध्ये, पण तेव्हा वेगळ्या कारणासाठी आपण तो हेअर पॅक शेअर केला होता, आणि आज जो आहे तो आपण वेगळ्या कारणासाठी हेअर पॅक मी शेअर करत आहे। तर खूप साधा सोपा उपाय आहे। यामुळे होणार आहे काय तर डॅन्ड्रफची जी समस्या आहे ती कमी होणार आहे, केस गळतीचं जे प्रमाण आहे ते कमी होणार आहे, शिवाय तुमच्या केसांची जी मुळं आहेत ती मजबूत होतील, आणि केस जे मधून तुटतात म्हणजे अर्ध्यातून जे केस तुटतात ते सुद्धा कमी होणार आहेत। सगळ्या समस्या जवळपास या एका पॅकने, आणि असं काही खूप रेमेडीज म्हणजे खूप जास्त इन्ग्रेडियंट्स वापरून हा पॅक आपल्याला बनवायचा नाही। फक्त आणि फक्त एकच वस्तू लागणारी आहे, आणि ती ही आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त स्त्रियांच्या घरामध्ये ती अवेलेबल असते। तर ती कोणती वस्तू आहे किंवा त्याचा पॅक आपण कसा बनवायचा हे आपण सगळं काही पाहू, पण या पॅकने तुम्हाला झोप मात्र 100% लागणार आहे। झोप तुमची पूर्णपणे झाल्यामुळं तुमच्या डोक्यावर जे पण म्हणजे जास्त तुम्हाला ओझं वाटतंय ते सगळं काही रिलॅक्स वाटणार आहे, आणि त्यामुळं जे पण आपले केस गळत आहेत ते कमी होणारे आहेत। हा एक असा उपाय आहे जो की तुम्हाला भरपूर सारे फायदे देऊन जाणारा आहे। आता हा पॅक जो आहे तो कसा बनवायचा ते सुद्धा मी सांगेनच, शिवाय या पॅकचे जे फायदे आहेत ते तुम्हाला मी पूर्वी एकदा व्हिडिओ शेअर केलेला आहे यावरती, आणि त्यामध्ये मी सांगितलेले आहे, पण तेव्हा तुम्हाला याचा एक महत्त्वाचा फायदा मी सांगितलेला नव्हता, आणि जेव्हा मला कमेंट आले की झोप व्यवस्थित न झाल्यामुळं केस गळती माझी होतीये आणि त्यावरती उपाय सांग, तेव्हा मला आठवलं की हा पॅक जो आहे तो आपण झोप येण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। आता बघा, बरेच असे उपाय आहेत की आपण व्यवस्थित प्रॉपर झोप घेण्यासाठी काही पूर्वीचे म्हणजे जुने उपाय करू शकतो, पण आता त्यातले काही उपाय आहेत, ऑइलिंग वगैरे जे आहेत ते आहेत, पण हा जो उपाय मी तुमच्याशी शेअर करते तो 100% वर्क करणार आहे। बघा, आजी किंवा आई जेव्हा आपल्या केसांना तेल लावते तेव्हा आपल्याला व्यवस्थित झोप येते, हा एक उपाय असू शकतो, पण त्यापेक्षा आणखीन
पुढची स्टेप जर तुम्हाला हवी असेल की खूपच जास्त फायदा देणारी स्टेप जी आहे ती म्हणजे बघा ॲलोवेरा. ॲलोवेरा तुम्हाला मी पूर्वी सुद्धा सांगितलंय, खूप 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 जास्त त्याचे फायदे आहेत जे की आपण मोजू सुद्धा शकणार नाही, इतके त्याचे फायदे आहेत. आता ॲलोवेरा पॅक कसा बनवायचा आणि तो कसा लावायचा जेणेकरून आपल्याला झोप येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, आणि पटकन मी त्याचं उत्तर सांगते. पॅक जो आहे तो तुम्ही पॅक सुद्धा यूज करू शकता, पॅक म्हणून सुद्धा यूज करू शकता, किंवा तुम्ही असं नॉर्मल ॲलोवेरा जे आहे ते केसांना लावून तुमचे केस जे आहेत ते खूप जास्त थंडगार पडतील आणि तुमचा स्काल्प जो आहे तो सुद्धा थंड पडेल. आणि हलकासा जेव्हा तुम्ही मसाज द्याल तेव्हा तुम्हाला रात्रभर व्यवस्थित 100% तुमची झोप होईल. बघा ॲलोवेरा जे आहे ते तोडायचं आहे आपल्याला. पान जे आहे ते फ्रेशच ॲलोवेरा पाहिजे इथं. आता नाही मार्केटचं विकतचं आणलं वगैरे चालणार नाही, तर इथं काय करायचंय, फ्रेश ॲलोवेराचं जे पान असतं ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पानाला एक लागेल, तुम्हाला 2 पानं लागतील. आता पान किती मोठं आहे किती छोटं आहे यावरती सुद्धा डिपेंड असणार आहे. तर काय करायचंय बघा, जे पान तोडलेलं आहे 1 तोडा 2 तोडा किंवा पूर्ण फॅमिलीसाठी सुद्धा तुम्ही लावू शकता. एकदा एक शनिवार ठरवा तुम्ही, म्हणजे हाफ डे असतो शनिवारी, तो दिवस ठरवा. शनिवारी पूर्ण फॅमिलीला तुम्ही हा पॅक जो आहे तो लावून त्यांना व्यवस्थित झोप देऊ शकता. बघा शनिवारी तुम्ही काय करू शकता की जेवढी पण तुम्हाला पानं ॲलोवेराची लागणारी आहेत तेवढी तोडायची आहेत आणि त्यानंतर काय करायचंय, ते पानं जे आहे ते 10 मिनिटासाठी पाण्यामध्ये घालून ठेवायचे. कारण की त्याला पिवळा जो द्रव असतो पानाला तोडल्यानंतर जो बाहेर द्रव येतो तो खूप जास्त हानिकारक असतो आपल्या केसांसाठी, आपल्या स्काल्पसाठी. त्यासाठी तो जो पदार्थ आहे तो आपल्याला नको आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचंय, भरपूर पाण्यामध्ये आपण ती पानं जी आहे ती 10 मिनिटासाठी अशीच ठेवून टाकायची आहे. जास्त वेळ गेला तरीच काही हरकत नाही, पण कमीत कमी 10 मिनिटासाठी ही पानं जी आहे ती पाण्यात टाकून द्यायची आहेत. आणि त्यानंतर 10 मिनिटानंतर आपल्याला पान जे आहे ते पाण्यातून काढायचं आहे. पान व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पानाच्या साईडला जी साल असते ती पानाच्या साईडला जे काटे असतात ते काढायचे आहेत. आणि 2 पद्धती आहेत. हा जो पॅक आहे तुम्ही केसांना लावण्याच्या 2 पद्धती आहेत, त्या दोन्ही पद्धती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा काटे जे आहेत ते काढायचे आहेत आणि छोटे छोटे क्यूब मध्ये याला कट करायचे या पानाला, आणि त्यामधून सुद्धा त्याला कट मारून काय करू शकता, मधला जो गर आहे तो तुम्हाला व्यवस्थित हलक्या हाताने तुमच्या स्काल्पला म्हणजे की केसांच्या मुळांना हलक्या हाताने एकदम घासायचा आहे. आणि जर द्रव त्यातला निघत नसेल तर नकाने तुम्ही या पद्धतीनं कुरतडून त्याला व्यवस्थित केसांना लावून घेऊ शकता. पूर्ण म्हणजे केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांच्या शेंड्यापर्यंत तुम्हाला लावायचंय, व्यवस्थित भरभरून लावायचंय. पूर्णपणे केस जे आहे ते ओले झाले पाहिजे इथपर्यंत लावायचं आहे. आणि त्यानंतर केसांना पॅक बांधायचा आहे. खूप जोरात पण नाही, हलकं बांधून वेणी घाला किंवा आंबाडा घाला, तुमची मर्जी. आणि मग तुम्ही रात्री झोपू शकता किंवा दुपारी झोपू शकता, तुमची व्यवस्थित झोप होईल. आता हा एक प्रकार झाला हा पॅक लावायचा, एक नॉर्मल जो की मी पूर्वी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आता हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर काय करायचे, सरळ तुम्हाला ॲलोवेराचे जे पान आहे त्याचे साईडचे काटे काढून घ्यायचे, मधून कट मारायचा म्हणजे पूर्ण पानाला, आणि त्यातलं जे जेल आहे जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. चमचाने तुम्ही काढा किंवा चाकूने काढा, तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं ठरेल त्या पद्धतीने तुम्ही काढून घ्या जो पण आतला गर आहे तो. आणि त्यानंतर काय करायचं, तो जो गर आहे तो मिक्सरच्या भांड्याला व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं किंचितसं तेल घालू शकता, एखाद चमचावर तेल घालू शकता, नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही सरळ व्यवस्थित ते वाटून घ्या. पेस्ट म्हणजे पेस्ट नाही, पाण्यासारखं होईल ते. आणि ते तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित तुमच्या केसांच्या मुळांना, केसाला, संपूर्ण केसाला एकदम भरपूर प्रमाणामध्ये लावायचं. आणि त्यानंतर मग तुम्ही हलक्या हाताने मसाज द्यायचा आणि तुम्ही झोपू शकता व्यवस्थित. यानं काय होतं की व्यवस्थित तुमची झोप होणार आहे, कारण की व्यवस्थित मसाज मिळालेला आहे आणि हा गर जो आहे तो थंडावा देणारा आहे. त्यामुळे तुम्हाला झोप जी आहे ती प्रॉपर पद्धतीने मिळते. आणि अशा पद्धतीनं आठवड्यातून 2 वेळा जर तुम्ही केला तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर 2 वेळा शक्य नसेल तर आठवड्यातून कमीत कमी एकदा करा, तुम्हाला व्यवस्थित झोपीची सवय लागेल. आणि या ॲलोवेरा जेलमुळे तुमचे केस जे आहे ते केस गळती झोपीमुळे बंद होणार आहेत. शिवाय वरून सुद्धा आपण ॲलोवेरा जेल लावलेला आहे केसांना, त्यामुळे सुद्धा केस गळती जी आहे ती बंद होईल. शिवाय तुमचे केस जे आहे ते दुप्पट वाढतील. त्याशिवाय तुमचे केस
खूप कर्ली असतील तर स्ट्रेट होतील, केसांमध्ये चमक येईल आणि डॅन्ड्रफ वगैरे या ज्या समस्या आहेत त्या कमी होतील. अशा अनंत फायदे तुम्हाला या एका पॅकमुळे मिळणारे आहेत. तर लक्षात आलं असेल कसं वापरायचं आहे, काय वापरायचं आहे आणि यामुळं 1 महिन्यामध्ये तुमच्या केसांमध्ये तो फरक जो आहे तो अप्रतिम तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला ओळखता येणार नाहीत की ते तुमचेच केस 1 महिन्यापूर्वी हे तुमचे केस होते आणि हे आता असे झालेले आहेत. तर फोटो काढून ठेवा. 1 महिन्याच्या अगोदर सुरुवातीला तुम्ही एक फोटो काढून ठेवा आणि नंतर तुम्ही परत फोटो काढा आणि तुम्हाला लक्षात येईल फरक काय पडलेला आहे. तर 1 महिन्यात तुम्हाला फरक जो आहे तो दिसणार आहे आणि पूर्णपणे हेअरफॉल जो आहे तो स्टॉप होणार आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं काही तुम्ही फॉलो करा आणि हा हेअर पॅक जो आहे तो नक्की ट्राय करा. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला ताईनो व्हिडिओला लाईक नक्की करत जा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तुम्ही काय करता, व्हिडिओ पाहता, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता. त्यामुळे म्हणते परत सांगते की व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते मी घेऊन येत असते. आणि हो, या व्हिडिओबद्दल किंवा आणखीन काही तुमच्या इच्छा असतील किंवा तुमच्या समस्या असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. मी व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला बोलत असते पण तुम्ही मला बोलू शकता. तेही कमेंट बॉक्स तो तुमच्यासाठीच असतो. त्यामध्ये तुम्ही कमेंट करून मला माझ्याशी संवाद साधू शकता. मी पूर्णपणे प्रयत्न करते की तुमच्या कमेंटना उत्तर देण्याचा. तर अशा पद्धतीनं हा पॅक जो आहे तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला याचा फायदा भरपूर होणार आहे. आणि आशा करते व्हिडिओला लाईक केला असेल, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा केलं असेल. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.